Hello and welcome to my YouTube channel. Today we are going to learn about practice set 2.5 from chapter 2nd quadratic equation of algebra of class 10th. Now the practice set 2.5 deals with various number of types of problem. इथं प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गणित पाहायचे आहेत. तर मी इथं बोर्डवर सगळं लिहून ठेवलं आहे आधीच. आय हॅव रिटन ऑन द बोर्ड ऑलरेडी वॉट एव्हर वी हॅव टू सी बिफोर सॉल्विंग द प्रॅक्टिस सेट 2.5. तर प्रॅक्टिस सेट 2.5ला जाण्याच्या आधी सोडवण्याच्या आधी आपल्याला काय काय यायला पाहिजेत ते मी इथं बोर्डवर लिहून ठेवलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असते, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म काय असते वगैरे वगैरे, आणि फॅक्टरायझेशन मेथड पाहिली आपण. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मुळं किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपण फॅक्टरायझेशन मेथडनं कसे काढायचे ते पाहिलं आहे. त्याच्यानंतर आपण कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड पाहिली, म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत पाहिली आपण. त्याच्यानंतर आपण पाहिलं आहे फॉर्म्युला मेथडनं वर्गसमीकरणाची मुळं कशी काढायची है ना. हाऊ टू फाइंड द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड, हे पण आपण पाहिले. देन बिफोर दॅट त्याच्या आधी आपण हे पण पाहिलं आहे की कोणत्या व्हॅल्यूला झिरो आपण म्हणू शकतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचं वगैरे आपण पाहिले सगळं. तर इथं आपल्याला पाहायचं आहे डिस्क्रिमिनंट. हे डिस्क्रिमिनंट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. हा डिटर्मिनंट नाही आहे. डिटर्मिनंट पहिल्या चॅप्टरमध्ये होता, हे डिस्क्रिमिनंट आहे. आणि डिस्क्रिमिनंट हा डेल्टा या साईननं दर्शवतो, असा ट्रायंगल, तर त्याला डिस्क्रिमिनंट म्हणतात. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय? तर डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4ac ची किंमत म्हणजे डिस्क्रिमिनंट. एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल, सपोज यू हॅव गिवन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + bx + c = 0. तर ह्याच्यात जे x² कोइफिशियंट असते त्याला a म्हणतो आपण, xचा जो कोइफिशियंट असते त्याला b म्हणतो आपण, cचा जो आहे तो c हा कॉन्स्टंट टर्म असते. तर ह्या सगळ्या किमती जर तुम्ही या फॉर्म्युल्यात टाकल्या, डेल्टा = b² - 4ac मध्ये टाकल्या आणि ह्याची तुम्ही किंमत काढली, तर ह्याची जी पण किंमत असेल त्या किमतीला म्हणा डिस्क्रिमिनंट. द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac इज कॉल्ड द डिस्क्रिमिनंट. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डिस्क्रिमिनंट म्हणजे काय आणि डिस्क्रिमिनंटची किंमत कशी काढायची. ठीक आहे ना. हे आपल्या प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे नेचर ऑफ रूट्स. ठीक आहे ना. नेचर ऑफ रूट्स, मुळांचं नेचर काय असतं ते पाहायचं आहे आपल्याला. तर समजा आपल्याला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल, सपोज यू हॅव गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + bx + c. आय एम टेकिंग जनरल फॉर्म. हा जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, आपल्याला माहिती आहे. तर इथं आता हे जे डिस्क्रिमिनंट आहे त्याच्यासाठी आपण म्हणलं की डेल्टा = b² - 4ac = 0. ठीक आहे. समजा जर का b² - 4ac = 0 असेल तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी मुळं असतील, जी रूट्स असतील, त्याचं नेचर काय असेल. तर जर b² - 4ac = 0 असेल तर आपल्याला माहिती आहे की कोणत्याही वर्गसमीकरणाचे जे मुळं असतात ते आपण x = -b + √b² - 4ac पण 2a घेतो एकदा, तर एकदा -b मधलं चिन्ह पुन्हा बदलून घेतो, -√b² - 4ac पण 2a घेतो. हे आपण फॉर्म्युला मेथडमध्ये पाहिलं आहे. तर हे जे मुळं येतं, एक हा एक x आणि हा एक x, हे दोन रूट्स आहेत असं आपण म्हणलं होतं, तर हे जे की डिफरंट आहेत. तर आता जर समजा b² - 4ac ची किंमत जर 0 असेल तर मुळाचं नेचर काय असेल ते काढायचं. तर या फॉर्म्युल्यात इथं जिथं वर्गमुळाच्या आतमध्ये b² - 4ac आहे ह्या जाग्यावर 0 टाका. कारण आपण काय म्हणलं, जर b² - 4ac = 0 असेल तर इथं 0 होईल. तसंच दुसऱ्या मुळात पण इथं 0 होईल. मग ही टर्म जर 0 झाली तर ही टर्म मी 0 झाल्यामुळं वर्गमुळात 0 म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. इथं पण वर्गमुळात 0 म्हणजे काहीच नाही. बरोबर आहे ना. मग काय उरलं, इथं x = -b/2a आणि इथं पण दुसरं मूळ पण -b/2a. म्हणजे काय झालं की दोन्ही मुळं सारखी झाली. बोथ द रूट्स आर इक्वल. आणि हो, ह्याच्या हे जे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये a b c ह्या रिअल नंबर्स आहेत असं आपण म्हणलं आहे. त्याच्यामुळे हे जी किंमत असणार आहे, ही जी किंमत असणार आहे, हे दोन्ही किमती रिअल असणार आहेत, वास्तव संख्या असणार आहेत आणि समान पण येतात.
म्हणजे दोन्ही मूळ, हे मूळ आणि हे मूळ, हे दोन्ही मूळ, दोन्ही रूट्स, बोथ रूट्स आर रियल नंबर अँड इक्वल. म्हणून मी काय लिहू शकतो, इफ b² - 4ac इज इक्वल्स टू 0 देन रूट्स आर रियल अँड इक्वल. ठीक आहे, मुळं हे वास्तव आणि समान असतात. आता दुसरी कंडिशन घेऊ आपण. समजा जर हे 0 नसल, मग 0 नसल म्हणजे याचा अर्थ काय, what do you mean by if b² - 4ac is not equals to 0? It means either it is greater than 0 or it is less than 0. एक तर b² - 4ac ची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे, म्हणजे b² - 4ac ला तुम्ही सोडवलं आणि त्याची किंमत प्लस काहीतरी आली, प्लस एखादी संख्या आली काही पण, तर ती प्लस काहीतरी संख्या आहे ना, म्हणजे काय की ती शून्यापेक्षा मोठी आहे, म्हणजे b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0. किंवा तुम्ही सोडवलं b² - 4ac किमतीला ह्याच्यातल्या सगळ्या किमती टाकल्यानंतर आणि ती किंमत मायनस आली, मायनस एखादी संख्या, म्हणजे याचा अर्थ काय की ती किंमत शून्यापेक्षा लहान आहे. b² - 4ac किंमत 0पेक्षा लहान आहे. b² - 4ac इज लेस दॅन 0 याचा अर्थ. ठीक आहे ना. मग आता समजा आपण एक एक कंडिशन घेऊन पाहू. एकदा ग्रेटर b² - 4ac किंमत ग्रेटर दॅन 0 घेऊ, म्हणजे अशी. ठीक आहे. सो इफ b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0, जर प्लस किंमत येत असेल b² - 4ac तर काय होईल, तर पुन्हा एकदा इथं जो फॉर्म्युला होता तोच फॉर्म्युला पुन्हा एकदा इथं पण दुसरं जे रूट असते, दुसरं जे मूळ असते त्याच्यातही काय बदल होईल, तर त्याच्यात काय बदल होईल, तर b² - 4ac किंमत आपण काय म्हणायला लागलो, शून्यापेक्षा मोठी आहे, म्हणजे काय प्लस आहे, पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्हचं स्क्वेअर रूट तुम्ही काढू शकता. ही पण जी पण किंमत असेल ती पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे तिचं स्क्वेअर रूट पण निघणार आहे, काही ना काहीतरी निघणार आहे. म्हणजे त्या काही ना काहीतरी निघणाऱ्या किमतीची याच्यासोबत b सोबत तुम्ही बेरीज करा, -b सोबत. इथं तुम्ही त्या काही ना काही निघणाऱ्या किमतीची -b सोबत वजाबाकी करा. म्हणजे काय होणार आहे, ह्या दोन्ही किमती ह्या इथं एकदा बेरीज करायला लागलो, पण इथं एकदा मायनस करायला लागलो, वजाबाकी करायला लागलो. ओके. सो these two terms, after solving these two terms will be different. These two terms will not be same. These two terms will be different. Okay. I am writing by symbols, two different symbols. After solving this, you will get something like this, and after solving this, you will get different something like this. Okay, digit numbers. These are numbers. I am only denoting them. So for that, I can write here, if delta equals to b² - 4ac is greater than 0, that is positive value, then the roots are, both numbers are real. Both numbers should be real. Okay, but both are different, so are unequal. I am writing here. So then the roots are real and unequal. Okay. Now तिसरी गोष्ट घेऊ आपण. विल टेक थर्ड कंडिशन. इफ b² - 4ac is say less than 0. Less than 0 means b² - 4ac is negative number. ओके. आफ्टर सॉल्विंग, समजा तुम्ही याच्या किमती सगळ्या याच्यात टाकल्या, जे पण एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल तर तुम्ही त्याला सोडवलं आणि त्याची किंमत जर का मायनसमध्ये येत असेल, याचा अर्थ ती शून्यापेक्षा लहान येते. सो इट मीन्स b² - 4ac इज लेस दॅन 0. अशा वेळेस आता जर ही किंमत जर का शून्यापेक्षा लहान असेल, ही किंमत जर का शून्यापेक्षा लहान असेल म्हणजे मायनस असेल, आणि मायनस संख्येचं स्क्वेअर रूट, इथं पण मायनस संख्येचं स्क्वेअर रूट काढायचं असेल, मायनस संख्येचं स्क्वेअर रूट हे काहीतरी इमॅजिनरी नंबर येते, म्हणजे काहीतरी काल्पनिक संख्या येईल. त्याच्यामुळं ह्या ज्या दोन्ही संख्या असतील, याला तुम्ही सोडवलं, याला तुम्ही सोडवलं, त्याच्यानंतर ही जे दोन्ही मुळं असतील, हे दोन्ही मुळं रिअल नंबर्स, वास्तव संख्या नसतील, ते इमॅजिनरी नंबर्सपैकी काहीतरी असतील. ठीक. इथं कळालं की रूट्सचं जे नेचर आहे ते कसं डिटरमाइन करायचं, तर तुम्ही फक्त डेल्टाची किंमत काढा, म्हणजेच डिस्क्रिमिनंट काढा, म्हणजेच b² - 4ac ची किंमत काढा. जर b² - 4ac ची किंमत 0 येत असेल, याचा अर्थ रूट्स हे रिअल आणि इक्वल आहेत. जर b² - 4ac ची किंमत 0पेक्षा मोठी येत असेल, म्हणजे प्लस येत असेल, याचा अर्थ रूट्स हे रिअल आहेत पण सारखे नाहीत, समान नाहीत, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल आहेत. जर b² - 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान म्हणजेच मायनस येत असेल, याचा अर्थ रूट्स हे रिअल नंबर्स नाही आहेत. कळलं इतकं? ठीक आहे. आता तिसरा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट काय आहे, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट. सहगुणक जे आहेत, या कोणत्याही वर्गसमीकरणाचे जे सहगुणक असतात ABC, आणि त्याची जी मुळं असतील रूट्स, त्याच्यात काय सहसंबंध लागते.
तर आपल्याला माहिती आहे की आपण वर्ग समीकरणाचे मुळं हे अल्फा आणि बीटा घेतलेत, ठीक आहे ना. आपण काही जागेवर त्यांना एक्सनं डिनोट केलं आहे, काही जागेवर अल्फा आणि बीटा घेतलं आहे. तर समजा इथं जर का समजा मी एक मूळ अल्फा घेतला आणि एक बीटा घेतला, म्हणजे जसं की एक हा एक्स आणि एक हा एक्स, तर ह्या एक्समध्ये काय होतं, इथं प्लस साईन होतं, दुसऱ्या एक्समध्ये मायनस, तर इथं मी प्लस घेतलं, इथं मायनस घेतलं. समजा अल्फा बरोबर मायनस बी प्लस मायनसच्या ऐवजी फक्त प्लस घेतला, अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac/2a, आणि बीटा बरोबर मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac/2a. तर आता रूट्समध्ये आणि कोइफिशियंटमध्ये काय सहसंबंध लागते, ठीक आहे ना. समजा आपण या दोघांची ॲडिशन केली, अल्फा आणि बीटाची बेरीज केली, तर अल्फा प्लस बीटा बरोबर काय, तर ह्याच्या डाव्या बाजूची बेरीज केली ना आपण, मग ह्याच्या उजव्या बाजूची पण बेरीज करा. काय होते, हे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac/2a. इकडे काय होईल, ॲड दिस विथ दिस, सो प्लस मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac/2a. सो ॲट दिस टू टर्म्स यू कॅन टेक 1/2a ॲज कॉमन. इथं दोन्ही ठिकाणी 1/2a कॉमन आहे, म्हणून 1/2a मी काढून घेतलं बाहेर. उरलं काय, इथला मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. तर इथं ही टर्म प्लस आहे, ही टर्म मायनस आहे, त्याच्यामुळे ती कॅन्सल होईल. उरलं काय, इथं एक मायनस बी, इथं एक मायनस बी, सो मायनस बी अँड मायनस बी विल बी मायनस 2b डिवायडेड बाय हा 2a. 2 कटला, उरलं काय, मायनस बी अपॉन ए. तर हा झाला ही झाली बेरीज कशाची, मुळांची बेरीज ही मायनस बी भागिला ए एवढी येते, म्हणजे अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए असा. दुसरं आपण आता ही झाली ॲडिशन, ठीक आहे ना, रूट्सची ॲडिशन. आता इथं घेऊ रूट्सचा प्रॉडक्ट, गुणाकार. सो अल्फा इंटू बीटा बरोबर डाव्या बाजूचा गुणाकार केला म्हणून उजव्या बाजूचा गुणाकार करा. सो द प्रॉडक्ट ऑफ लेफ्ट हँड साईड विल बी इक्वल्स टू प्रॉडक्ट ऑफ राईट हँड साईड. सो हा घेतला आणि हा घेतला रूट, ठीक आहे ना, ह्या दोघांचा गुणाकार केला. तर इथं काय दिसते, 1/2a इंटू 1/2a, म्हणजे 1/2 इंटू 2 4 a इंटू a स्क्वेअर, 1/4a स्क्वेअर झालं. इथे काय, मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे प्लस बी स्क्वेअर, ठीक आहे, प्लस बी स्क्वेअर मायनस ह्या स्क्वेअर रूटचा स्क्वेअर झाल्यामुळं स्क्वेअर रूट निघून जाईल. उरलं काय, मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac. तर इथं मायनस साईन जर काय या ब्रॅकेटला ओपन केलं, हा बी स्क्वेअर जसंच्या तसा मायनस इथं लागल, मायनस मायनस प्लस होईल 4ac. तर इथे मायनस प्लस बी स्क्वेअर आणि मायनस बी स्क्वेअर कॅन्सल होतील. उरल काय, 4ac वर भागिला 4a स्क्वेअर खाली, यातला 4 आणि वरचा एक ए खालच्या एका ए सोबत कटला. उरलं काय, अल्फा इंटू बीटा बरोबर c/a. तर हा झाला मुळांचा गुणाकार हा c भागिला a एवढा येते, c/a एवढा. मुळांची बेरीज मायनस बी भागिला ए आणि मुळांचा गुणाकार c भागिला a येते. हे तुम्हाला क्लिअरली कळू शकते. तुम्ही काय करा, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा मग आपल्याकडं पुस्तक आहे, पुस्तकात हे सगळं डिटेलमध्ये सोडून दाखवलेलं आहे. तुम्ही हे मी जे सांगतोय ते ऐकून घ्या आणि पुन्हा एकदा लिहून पहा, तुम्हाला कळायला लागेल. शेवटचा पॉईंट आहे आपला फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्गसमीकरण तयार करायचं आहे. आता वर्गसमीकरण तयार करणं आपण जरी शिकलो नाही तरी पण आपण वर्गसमीकरणाचे मुळं काढणं, रूट्स काढणं ते मात्र शिकलो. तर मग समजा जर तुम्हाला रूट्स दिलेले असतील तर रूट्सवरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. ओके, इफ यू हॅव गिवन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन देन यू कॅन फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हाऊ, समजा कसं, समजा एक्स बरोबर अल्फा आणि एक्स बरोबर बीटा असे दोन मुळं आलेत समजा एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे, इफ अल्फा अँड बीटा आर द टू रूट्स ऑफ एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन देन फॉर्म दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो आपण कसं करत होतो, फॅक्टरायझेशन मेथडमध्ये असं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असायचं आपल्याला. आपण त्यातल्या या टर्मचा फॅक्टर्स पाडायचो. ते फॅक्टर्स म्हणजे या मधल्या टर्मच्या बेरीज किंवा गुणाकार वजाबाकी एवढी असली पाहिजे असं म्हणायचो. मग त्याला आपण फोडून मांडायचं. मग त्या फोडून मांडलेल्यातल्या दोघा जणातून आणि दोन पदातून कॉमन काढायचं. नंतर एक ब्रॅकेट कॉमन यायचा, उरलेलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं. त्या दोघांचा गुणाकार बरोबर 0 यायचा. आणि नंतर आपण मग प्रत्येक ब्रॅकेट बरोबर 0 लिहायचो. हा ब्रॅकेट 0 किंवा मग हा ब्रॅकेट 0. मग यातली राईट हँड साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईडचे जे कॉन्स्टंट आहे त्याला राईट हँड साईडला पाठवायचं. यातलं पण तसंच करायचं होतं. असे 2 रूट्स मिळायचे आपल्याला, आठवते का? असं आपण फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले. इथं वी हॅव टू डू सेम थिंग बट in the reverse manner of that of the factorization method. So suppose alpha and beta are the two roots, then x equals to alpha or x equals to beta. Now take this alpha and beta to the left hand sides of
इक्वल टू साईन. तो अल्फा जर इकडं आणला तर मायनस झाला, बीटा पण इकडं आणला तर मायनस झाला. आता इथं काय झालं, एक्स मायनस अल्फा बरोबर पर्सेंट 0 आणि ऑर किंवा एक्स मायनस बीटा बरोबर पण 0 झाले. म्हणजे ह्याचा अर्थ मला काय लिहिता येते की ह्या दोघांपैकी एक तरी कमीत कमी 0 असेल, म्हणून मी काय म्हणलं, या दोघांचा गुणाकार पण 0 आहे, म्हणून मी एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इक्वल्स टू 0. तर मग ह्या दोघांचा गुणाकार करून घेतला मी, ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय होते, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू मायनस बीटा एक्स, मायनस अल्फा इंटू एक्स मायनस अल्फा एक्स, मायनस इंटू मायनस प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता इथं 4 पदं झालीत. या 4 पदातून इथं जे 2 पदं आहेत ह्याच्यातून काहीतरी कॉमन काढता येते. काय कॉमन काढता येते, एक्स स्क्वेअर जसं तसा, इथून मायनस साईन पण कॉमन काढलं आणि एक्स पण कॉमन काढलं, उरलं काय, अल्फा प्लस बीटा किंवा बीटा प्लस अल्फा काही लिहा, प्लस हा अल्फा बीटा जसंचे तसा. तर हे झालं आपल्याला पाहिजेत असलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन जर तयार करायचं असेल तर ह्याच्यावरून डायरेक्टली तुम्हाला लिहिता येईल. काय, जे रूट्स दिलेले असतील त्याची बेरीज करून घ्या, कोणतंही व्हेरिएबल घ्या त्याचा वर्ग घ्या, मायनस साईन घ्या आणि जी पण मुळं आली असतील त्याची बेरीज घ्या किंवा मुळं दिलेले असतील, रूट्स दिलेले असतील त्याची बेरीज घ्या, इंटू व्हेरिएबल करा, प्लस जे रूट्स दिलेले होते त्यांचा गुणाकार घ्या. इथं बेरीज घ्या, इथं गुणाकार घ्या, या फॉर्म्युल्यात पुट करा बस. व्हेरिएबल एक्स घ्या किंवा वाय घ्या, काय फरक नाही पडणार. कुठलेही क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही याच्या प्रकारे तयार करू शकता. यू कॅन फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन by taking any variable. Just you have to add the given roots once and multiply the roots and put them in this format. Okay, so in this way we have to solve the practice set 2.5 by taking these 4 points in consideration. Okay, now we'll go for the practice set directly. तर तुम्ही जर का क्वेश्चन नंबर 1 पाहिला 2.5 प्रॅक्टिस सेटमधला, तर क्वेश्चन नंबर 1 आहे डिस्क्रिमिनंटच्या संदर्भातला. ठीक आहे, आणि डिस्क्रिमिनंटवरून तुम्हाला रूट्स फाइंड करायचे. क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे, ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन नंबर 1 आहे तो. मी हे थोडं रफ करून टाकतो. जो नेचर ऑफ रूट्स आहे ना, क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 2.5 क्वेश्चन नंबर 1 तो ॲक्टिव्हिटी बेस आहे. ठीक आहे, त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी काय आहे की जर b² - 4ac ची किंमत 5 असेल, b² - 4ac इज इक्वल्स टू 5. हे दुसरं काय नसून डिस्क्रिमिनंट आहे. डिस्क्रिमिनंट आता इथं पाहिलं आपण, याच ठिकाणी होतं, b² - 4ac ची किंमत प्लस आहे. काही संख्या असू द्या, 5 असो, 10 असो, 15 असो, 20 असो, पण ही प्लस संख्या आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की b² - 4ac ची किंमत ही ग्रेटर दॅन 0 आहे. प्लस आहे म्हणजेच ग्रेटर दॅन 0 आहे, शून्यापेक्षा मोठी आहे. आणि b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0, देन वी नो रूट्स आर रियल अँड अनइक्वल. मुळं हे वास्तव संख्या असून असमान असतात. ओके, त्याच्यातलंच दुसरा बॉक्समध्ये काय दिलं आहे, b² - 4ac ची किंमत ही -5 आहे. तर इथं जर का आता मायनस साईन आहे, याचा अर्थ काय, b² - 4ac ची किंमत ही शून्यापेक्षा लहान आहे. आणि जर b² - 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान आहे, तर आपण आत्ता पाहिलं होतं की रूट्स हे रियल नंबर्स नसतात, वास्तव संख्या नसतात. तर हे झाले क्वेश्चन नंबर 1 मधल्या ॲक्टिव्हिटीचं आन्सर. एकाचं रूट्स आर रियल अँड अनइक्वल, दुसऱ्याचं रूट्स आर नॉट रियल. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1 मधलाच दुसरा आहे की अल्फा आणि बीटा दिलेले आहे तुम्हाला, म्हणजे अल्फा प्लस बीटा दिले आणि अल्फा इंटू बीटा दिले. तुम्हाला म्हणलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. यातलंच क्वेश्चन नंबर 1 मधलंच आहे हे, पण दुसरं आहे त्याच्यातलंच सब क्वेश्चन त्याला, की अल्फा प्लस बीटा
हे दिलेलं आहे तुम्हाला -7 आणि अल्फा इंटू बीटा ते पण दिलेलं आहे तुम्हाला 5. तुम्हाला म्हणलं आहे फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, QE म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं थोड्या वेळासाठी. तर आपल्याला माहिती आहे इथं जे लिहिलं होतं आता मी की रिलेशन बिटवीन अल्फा प्लस बीटा बरोबर काय होतं ते पण काढलं होतं आपण, अल्फा इंटू बीटा बरोबर काय ते पण काढलं होतं. आता इथं आपल्याला हे फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठी काय काय पाहिजे तुम्हाला, अल्फा प्लस बीटा माहीत पाहिजे, इथं x² घ्यायला अल्फा प्लस बीटा माहीत पाहिजे आणि अल्फा इंटू बीटा माहीत पाहिजे. हे दोन्ही पण आहेत आपल्याकडं, तर हे दोन्ही याच्यात पुट करा. वी जस्ट रिक्वायर अल्फा प्लस बीटा and alpha into beta so that we can form the quadratic equation. So let us have variable y, suppose. So the required quadratic equation is y square minus ब्रॅकेट मध्ये अल्फा प्लस बीटा घ्या. सो अल्फा प्लस बीटा आहे -7 इंटू व्हेरिएबल y प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे किती 5 इक्वल्स टू 0. सो इट विल बी y स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7y प्लस 5 इक्वल्स टू 0. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, त्याच्यानंतर त्याच्यातलंच तिसरं आहे की जर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असलं आणि तुम्हाला म्हणलं अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढा, जो इथं लिहिला होता आपण तो पॉईंट, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट्स. ओके, तर त्याच्यातला तिसरा सब क्वेश्चन आहे फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं तुम्हाला वर्गसमीकरण दिलेले 2x² -4x - 3 इक्वल्स टू 0. तर ह्याच्यासाठी तुम्हाला म्हणलं अल्फा प्लस बीटा बरोबर काय आणि अल्फा इंटू बीटा बरोबर काय ते सांगा. तर तुम्हाला हे काढण्यासाठी काय करावं लागेल, फक्त कम्पेअर करा. कंपेअरिंग गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. तर इथं a बरोबर किती 2, b बरोबर किती -4 and c = -3. So we know relation between roots and coefficient काय होतं की अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू -b/a. ओके, तर जर तुम्हाला अल्फा प्लस बीटा काढायचं असेल तर -b/a ची किंमत काढा, म्हणजेच तुम्हाला अल्फा प्लस बीटा माहीत होते है ना. तर इथं अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू -b म्हणजे b बरोबर किती म्हणलं आपण -4. सो -4/a. a बरोबर किती येते 2. तर हे होईल -- +4/2 म्हणजेच 2. सो अल्फा प्लस बीटा बरोबर आलं 2. अँड अल्फा इंटू बीटा बरोबर काय होतं आपल्याकडं c/a. इथं आधी शिकलो आपण. तर इथं अल्फा इंटू बीटा बरोबर c/a. c बरोबर किती -3/a म्हणजे 2. तर हे झालं आपल्याला पाहिजेत असलेला आन्सर. सो दिस विल बी द रिक्वायर्ड आन्सर ऑफ अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू 2 and अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू -3/2. ओके, सो दिस इज अवर क्वेश्चन नंबर 1. नाउ वी विल गो फॉर द क्वेश्चन नंबर 2. and क्वेश्चन नंबर 2 काय आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. सो क्वेश्चन नंबर 2 साठी जाऊ आपण आता. आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये फक्त तुम्हाला डिस्क्रिमिनंटचे किमती काढायच्यात. डिस्क्रिमिनंटची किंमत कशी काढायची, त्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कंपेअर करा आणि b² - 4ac मध्ये टाकून सॉल्व करा. ओके, सो क्वेश्चन नंबर 2 इज फाइंड द डिस्क्रिमिनंट. ओके, त्यातलं पहिल्या नंबरचं गणित हे तुम्ही पण करू शकता. मी काय करतो ना, पहिल्या नंबरचं गणित मी तुम्हाला लिहून देतो. x² + 7x - 1 = 0 असं पहिल्या नंबरचं गणित आहे. तर हे गणित तुम्ही करा. मी कसं करायचं त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या नंबरचं गणित सांगतो. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे.
ओके. आता हे कसं करायचं त्याच्यासाठी दुसऱ्या नंबरचं गणित काळजीपूर्वक लक्ष द्या. दुसऱ्या नंबरच्या गणितात काय दिलं आहे, 2y² - 5y + 10 = 0. आता ह्याचं डिस्क्रिमिनंट फाइंड करायचं आपल्याला. सो याला कम्पेअर करा. पहिले तर कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = 0. जनरल फॉर्मसोबत कम्पेअर केलं तर काय होते, a बरोबर इथं 2, b = -5 and c = 10. Okay, now put these values in the delta = b² - 4ac. Therefore discriminant delta = b² - 4ac. So delta = b² म्हणजे किती, -5² - 4 into a, that is 2 into c, that is 10. So delta = -5² + 25 minus 4 2 8, 8 10 80. सो डेल्टा = 80 मधून 25 गेले -55 का, बरोबर आहे ना. बघा 5 आणि 5 10 0 हात चाला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8 80. तर इथे काय झालं की डेल्टाची किंमत ही मायनस आलेली आहे, ठीक आहे ना. म्हणजे डेल्टाची किंमत ही 0पेक्षा लहान आलेली आहे. डेल्टाची किंमत किती आली, -55. -55 ही 0पेक्षा लहान संख्या आहे. -55 = -0, दॅट मीन डेल्टा इज <0. आणि आता हे आपण नेमकंच पाहिलं आहे थोड्या वेळापूर्वी की डेल्टाची किंमत म्हणजे डिस्क्रिमिनंटची किंमत जर का निगेटिव्ह येत असेल किंवा <0 येत असेल, याचा अर्थ या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्सचं नेचर काय असेल, नॉट रिअल. ओके, तसं विचारलं नाही या क्वेश्चनमध्ये, पण विचारलं असतं तर तुम्ही इथं खाली लिहू शकला असता की डिस्क्रिमिनंटची किंमत <0 आहे, निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळं क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे नॉट रिअल, वास्तव संख्या नसतील. ओके, आता ह्याचप्रमाणे तुम्हाला सेम याच पद्धतीनं ह्या गणिताला सोडवता येईल. पहिलं त्याला कम्पेअर करा, ABCच्या किमती काढा, त्या किमती डेल्टाच्या b² - 4ac किमती फॉर्म्युल्यात टाका, सोडवा, डेल्टाची किंमत काय येते ते पहा फक्त, बस. ठीक आहे. आता तिसरं गणित आहे, त्याच्यात मी ते तिसरं करतो, तुम्ही पहिलं करा, मला कॉमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यात व्हॉट्सअप नंबरला माझा गणित सोडवून पाठवा, उत्तर पाठवा, पण रिप्लाय करा. ठीक आहे ना. मग तिसरं त्यातलं गणित आहे √2 × x² + 4x + 2 × √2 = 0. आता ह्या प्रॉब्लेमसाठी, ह्या एक्झाम्पलसाठी तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची. पुन्हा एकदा सेम पद्धतीनं कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = 0. ओके, सो a बरोबर किती होते, √2, b बरोबर किती होते इथं 4 आणि c = किती होते 2√2. दिसायला जरी गणितात वर्गमूळाचं चिन्ह येत असेल तरी पण घाबरून जायचं कारण नाही, गणित सोपं आहे, फक्त ह्याच पद्धतीनं करायचं आहे. आता कम्पेअर केलं, देअरफॉर डिस्क्रिमिनंट डेल्टा = काय, b² - 4ac. ठीक आहे ना. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या किमती टाकून देऊ आपण. डेल्टा मी थोडं इकडे लिहितो, b² म्हणजे किती, 4चा स्क्वेअर -4 × a म्हणजे किती, √2 × c म्हणजे किती 2√2. याला सोडवा फक्त. 4² 4चा वर्ग 16 वजा 4 × 2 8 आणि वर्गमूळात 2 × वर्गमूळात 2 म्हणजे 2. तर किती झाले, 16 वजा 16 म्हणजे किती झाले 0. आता इथे डेल्टा बरोबर 0 आलं म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आली. याचा अर्थ या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय असतील, इफ डेल्टा = 0 देन रूट्स आर रिअल अँड इक्वल. ठीक आहे ना. आता सेम असंच तुम्ही हे करायचं. ओके, असा होता क्वेश्चन नंबर 2. आता आपण क्वेश्चन नंबर 3साठी जाऊ. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 3 काय आहे तर ह्याच्या पुढचं आहे. सेम ह्याच पद्धतीनं तुम्हाला करता येते, फक्त इथून पुढं तुम्हाला काय विचारलं आहे की मग रूट्सचं नेचर काय असेल, करता येईल. जसं मी इथं सांगितलं की डेल्टाची किंमत फाइंड करा, पहिल्यांदा कम्पेअर करा, b² - 4ac मध्ये टाका, डेल्टाची किंमत काढा. डेल्टाची किंमत 0 येते का ते पहा. 0 येत असेल तर नेचर काय असेल रूट्सचं, रिअल अँड इक्वल.
डेल्टाची किंमत 0पेक्षा लहान येते का, म्हणजे मायनस येते का. जर येत असेल तर रूट्स आर रिअल अँड रूट्स आर नॉट रिअल. जर डेल्टाची किंमत ही डिफरंट येत असेल, म्हणजे डेल्टाची किंमत म्हणजे प्लस येत असेल, जर प्लस येत असेल तर डेल्टाची किंमत जर प्लस येत असेल याचा अर्थ काय, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 3साठी जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 3मधलं मी एक गणित करून दाखवतो तुम्हाला, तुम्ही त्यातले उरलेले 2 गणितं करा. ठीक आहे ना. समजा आपण करू क्वेश्चन नंबर 3मधलं कुठलंही घ्या, दुसरं गणित करू. प्रश्नाचा फाइंड द नेचर ऑफ रूट्स. तर दुसऱ्या नंबरचं त्याच्यातलं गणित आहे 2y² - 7y + 2 = 0. तर याला कम्पेअर करा. तर याला कम्पेअर केलं तर a बरोबर 2, b बरोबर -7, c बरोबर 2. ठीक आहे ना. सो डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल्स टू b² - 4ac. ठीक आहे. तर b² म्हणजे -7² - 4 × a × c. तर इथे झाले 7 -7² 49 49, 4 2 8 2 16. ठीक आहे. तर 49मधून 16 गेले 33. ठीक ना, बरोबर आहे का, 33. सो डेल्टा इथे प्लस आला आहे, आणि प्लस आला याचा अर्थ काय की डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. डेल्टा जर का ग्रेटर दॅन 0 असेल याचा अर्थ काय, रूट्स कसे असतील, रूट्स आर रिअल. जर डेल्टा मायनस असतात तर रूट्स आर नॉट रिअल. तर इथं प्लस असल्यामुळं रूट्स आर रिअल, पण काय अनइक्वल. जर डेल्टा बरोबर 0 असेल तर रूट्स हे रिअल आणि इक्वल. डेल्टा बरोबर 0पेक्षा मोठा असेल, प्लस असेल तर रूट्स रिअल आणि अनइक्वल. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 3ऱ्यातले उरलेले 2 गणितं करायचे. कळलं. आता आपण क्वेश्चन नंबर 4साठी जाऊ. हे गणितं उरलेले सोडवा एखाद्या वहीवर आणि मला त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपला पाठवा, किंवा कमेंट बॉक्समध्ये फायनल आन्सर जे येतात तुमची ती लिहून काढा. आता क्वेश्चन नंबर 4 जो आहे ना, तो क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्मेशनवर आहे. ठीक आहे. तुम्हाला इथं प्रॅक्टिस सेटमध्ये 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. त्याच्यापैकी पहिले 2 सोपे आहेत. अल्फा बरोबर 1 घ्यायचं, दुसरा बरोबर बीटा बरोबर दुसरं घ्यायचं, आणि अल्फा प्लस बीटा एकदा काढून घ्यायचं आहे, आणि अल्फा इंटू बीटा काढून घ्यायचं आहे. फॉर्म्युल्यात टाकून द्यायचा, हा जो इथं फॉर्म्युला लिहिला होता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्मेशनसाठी तयार करण्यासाठी, त्याच्यात टाकून द्यायचं आणि सोडवायचं. मी त्याच्यापैकी 2 गणितं घेतो, 3रं आणि 4थं. क्वेश्चन नंबर 4मधलं 3रं घेतो मी. लेट समजा अल्फा बरोबर दिलेलं तुम्हाला 1/2 आणि बीटा बरोबर दिले समजा तुम्हाला -1/2. ठीक आहे ना. जे दिलेले रूट्स आहेत त्याला आपण अल्फा आणि बीटा असं घेतलं. सो अल्फा प्लस बीटा बरोबर काय होईल, 1/2 प्लस -1/2 म्हणजे झालं 0. आणि अल्फा इंटू बीटा बरोबर काय होईल, 1/2 इंटू -1/2, तर हे होईल -1/4. ओके. सो वी नो required quadratic equation will be समजा व्हेरिएबल मी x² घेतला, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. तुम्ही कोणतेही व्हेरिएबल घेऊ शकता. सर x² मायनस अल्फा प्लस बीटा किती होतं, 0. सो 0 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा किती आहे, ठीक आहे. सो x² - 1/4 इज इक्वल्स टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला त्यातलं 4थं करून दाखवतो मी. तुम्ही त्यातलं पहिलं आणि दुसरं करायचं. अल्फा मग पहिल्या गणितात अल्फा बरोबर मला वाटते किती 0 आणि काही दिलेलं आहे, माझ्याकडे सध्या नाही. ठीक ना. पण एक टर्म घ्या अल्फा, एक दुसरी बीटा घ्या, आणि हे अल्फा प्लस बीटा काढा, अल्फा इंटू बीटा काढा, दोन्ही किमती ह्या फॉर्म्युल्यात टाकून द्या इथं आणि इथं, त्याला सोडवा. नंतर काय 2 - √5 आणि 2
प्लस √5 असे 2 रूट्स आहेत. तर याला मी अल्फा घेतो आणि याला मी बीटा घेतो. ठीक आहे. सो अल्फा प्लस बीटा बरोबर काय होईल 2 - √5 प्लस 2 + √5. तर इथं -√5 प्लस √5 कटले. तर अल्फा प्लस बीटा बरोबर किती 2 + 2 4 आणि अल्फा इंटू बीटा काढू काय होईल 2 - √5 आणि 2 + √5 म्हणजे काय होते ह्याचा गुणाकार असेल तर 2चा स्क्वेअर हे नाही का a² - b² = a in bracket a - b × a + b त्या फॉर्म्युल्यानं 2 × 2² आणि -√5 × √5 म्हणजे √5². तर हे काय होते 4 - 5 दॅट इज -1. सो रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज समजा मी y² घेतला तर काय असते आपलं वायमध्ये जर का घेतला मी व्हेरिएबल y घेऊन पाहिला तर असं असणार. सो y² - अल्फा प्लस बीटा किती आलं 4 आणि अल्फा इंटू बीटा किती आलं -1. So this will be our required quadratic equation. Okay.